नमस्कार. लोकसंवाद फाउंडेशनच्या संवादमालेच्या चौथ्या सत्रात मी संकेत कुलकर्णी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तरुणांनाही एकत्र येऊन संस्थात्मक कामात सामावून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी लोकसंवाद फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिनाभरापूर्वीपासून आपण ही संवादमाला सुरू केलेली आहे. यापूर्वी या संवादमालेत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे, माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी आपल्याशी संवाद साधला. शिक्षण हाच विषय या तीनही संवादांचं प्रमुख सूत्र होतं. आजच्या संवादमालेच्या चौथ्या सत्रातही हेच सूत्र असणार आहे आणि या संबंधानं बोलणार आहेत पुण्याच्या भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे, नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवलेल्या डॉक्टर साळुंखे सरांनी इतरही अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे. सरांना आपण सर्वजण जाणतोच. आज न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाचं चिंतन या विषयावर ते बोलणार आहेत. तत्पूर्वी आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष, राज्य मागासवर्ग आयोगाचे सन्माननीय सदस्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर राजेश करपे यांना मी आजच्या संवाद सत्राचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, येतोय सर आवाज तुमचा. महावीर जयंतीच्या आपणा सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आज हा चौथा संवाद या ठिकाणी संपन्न होतो आहे. या चौथ्या संवादासाठी विद्यापीठाचे भारती अभिमत विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय माणिकराव साळुंखे सर न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन हा विषय घेऊन संवाद साधणार आहेत. प्रथमतः लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी सरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या तीनही व्याख्यानाला उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, माजी कुलगुरू, आमचे मार्गदर्शक प्रोफेसर बी ए चोपडे सर, संत साहित्याचे गाडे अभ्यासक बडवे सर, माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आर शर्मा सर, संस्थेचे सचिव डॉक्टर गणेश मोहिते, कोल्हापूरहून जॉईन झालेले प्राचार्य पठाण सर, डॉक्टर राम चव्हाण सर, तरुण सायंटिस्ट असा सन्मान मिळवले आमचे मित्र भास्कर साठे आणि या संवादामध्ये सहभागी झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक ध्रुवीकरण करण्यात येत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अधपतन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रशासकीय आणि न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेवरती एक प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपण पाहतो आहोत. त्यामुळे देशामध्ये एक प्रकारची अनागोंदी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते आहे. एक प्रकारची बजबजमुरी माजल्यासारखी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग देश अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतो की काय, अशा प्रकारची भीती आम्हाला वाटायला लागते आहे. त्याचबरोबर आता संकेतजींनी सांगितल्याप्रमाणे पर्यावरण असेल, पाणी असेल, सिंचन असेल, शेती असेल, शिक्षण असेल, वाढती बेरोजगारी, बेकारी असेल, यासारखे समाजामध्ये निर्माण झालेले जे काही प्रश्न असतील, हे सगळेच्या सगळे प्रश्न तर आम्ही सोडू शकणार नाही, परंतु आमच्या पद्धतीने या प्रश्नांची तीव्रता काही प्रमाणात आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणे करणार आहोत. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने
संकेतजींनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार जयदेव डोळे सर, माजी विभागीय आयुक्त, उत्तम प्रशासकीय अधिकारी कृष्णा भोगे साहेब आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तथा माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर यांनी या संवादमालेच्या माध्यमातून शिक्षण या विषयावरती आपले विचार या विचारपीठाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. आणि या विचारांना वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया अतिशय सुखावह अशा प्रकारच्या आहेत. आमचं पाठबळ, आमचं नैतिक पाठबळ वाढवणाऱ्या अशा प्रकारच्या या प्रतिक्रिया आहेत. आज या मालेमध्ये आदरणीय साळुंखे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्या सर्व बंधूंना सांगू इच्छितो की ही जी काही विचारवंत मंडळी आहे, ही जी काही ज्ञानवंत मंडळी आपल्या समोर येते आहे, मला असं वाटतं की हा आपल्यासाठी फार मोठा ठेवा असेल. मला असं वाटतं की आपल्या लोकसंवाद फाउंडेशन टीमचं ते संचित असेल आणि आपल्यासारखे विद्वान आमच्या सोबत येऊन हितगुज करतात, आमच्याशी संवाद साधतात, याचा आम्हाला रास्त अशा प्रकारचा अभिमान आहे. खरं तर प्राचीन कालखंडापासून शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली होती. पाश्चात्यांच्या आगमनानंतर ब्रिटिशांनी कारकुनी पद्धतीचं शिक्षण आपल्या देशामध्ये सुरू केलं आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. परंतु या सार्वत्रिकरणाची फळं आपणाला चाखायला मिळण्यापूर्वीच या शिक्षण व्यवस्थेमध्ये बाजारीकरणानं प्रवेश केला, या शिक्षण व्यवस्थेमध्ये नफेखोरीनं प्रवेश केला. आणि मग काय सुरू झालं की शिक्षणामधून नफा कमवायचा आणि मिळालेल्या नफ्यामधून शिक्षण संस्थांची उभारणी करायची, म्हणजे अशा प्रकारचा गोरखधंदा अलीकडच्या कालावधीमध्ये संबंध महाराष्ट्रभर सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या संवादमालेचे प्रास्ताविक ठेवत असताना मी आपल्या समोर एक भीती व्यक्त केली होती. मी असं म्हणालो होतो की विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं फेटाळलेले अनेक महाविद्यालयांचे प्रस्ताव शासन त्यांना मान्यता देण्याची शक्यता आहे. आणि माझी भीती रास्त ठरली. गेल्या आठवडाभरापूर्वी 48-49 महाविद्यालयांची एक लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हे, ही जी काही महाविद्यालये या ठिकाणी निर्माण होत आहेत, ही महाविद्यालये नफेखोरी करण्याच्या हेतूने निर्माण होत आहेत. आणि मग जी महाविद्यालये नफेखोरीच्या हेतूने निर्माण झालेली असतील, त्या महाविद्यालयांच्या मधून न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण कसं दिलं जाईल याची भीती आम्हाला वाटते आहे. आणि म्हणून यावरती चिंतन करण्यासाठी, चिंतन ठेवण्यासाठी आज आपल्या समोर डॉक्टर माणिकराव साळुंखे सर हे आपल्याशी संवाद साधणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा जन्म 1955 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून रसायनशास्त्रासारख्या महत्वपूर्ण विषयामध्ये सरांनी PhD पदवी मिळवली. सुरुवातीची नोकरीची सुरुवातही सरांनी शिवाजी विद्यापीठामधून केलेली आहे. आणि त्यानंतर सर 1989 ते 1995 या कालखंडामध्ये सर प्रपाठक म्हणून त्या ठिकाणी रुजू आहेत. पुढे 1995 मध्ये सर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आहेत. 1997 ला त्या संस्थेमध्ये ते हेड झालेले आहेत. आणि 2000 या कालावधीमध्ये सरांनी संस्थेसाठी वेगवेगळ्या ज्या काही संस्था असतात त्या संस्थांच्याकडून जवळपास 15 मिलियन रुपीज इतकी प्रचंड मोठी ग्रँट्स या संस्थेला मिळवून दिली. आणि त्यांच्याच कालावधीमध्ये संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आणि नाविन्यपूर्ण पाठ्यक्रम राबवण्याच्या क्षेत्रामध्ये या संस्थेनं देशभर आपला नावलौकिक सिद्ध केलेला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2004 ते 2009 या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सरांची निवड झालेली आहे. या कालावधीमध्ये सरांनी त्या ठिकाणी जी प्रशासकीय आणि अकॅडमिक स्वरूपाची घडी घालून दिली. मला असं वाटतं की आज जे शिवाजी विद्यापीठ इतर विद्यापीठांच्या तुलनेत अनेक क्षेत्रामध्ये पुढे आहे, त्याचं कारण म्हणजे साळुंखे सरांचं त्या ठिकाणचं प्रशासन आहे. त्यानंतर सर 2009 ते 2014 या कालावधीमध्ये राजस्थान या ठिकाणी नव्यानच स्थापन झालेल्या केंद्रीय विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू म्हणून जॉईन झाले. या पहिल्या
पहिले कुलगुरू म्हणून या नवीन विद्यापीठाची सर्व पातळीवरची भक्कम अशा प्रकारची घडी सरांनी त्या ठिकाणी स्थिर स्थावर केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी सर 2014 ते 2016 या कालावधीमध्ये कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2016 ते 2017 या कालावधीमध्ये सिम्बायोसिस विद्यापीठ इंदोर या ठिकाणचे सर कुलगुरू म्हणून राहिले. 2017 ते अद्यापपर्यंत भारतीय अभिमत विद्यापीठाचे सर कुलगुरू राहिले आहेत. मला असं वाटतं की 5 विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राहण्याचा बहुमान देशातील बहुतेक साळुंके सरांच्याच नावावरती हा विक्रम असावा आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्याशिवाय संकेतजींनी सांगितल्याप्रमाणे इंडियन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून सरांचे पेपर प्रसिद्ध आहेत. एक पेटंटही सरांच्या नावावरती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 38 विद्यार्थ्यांनी PhD ची पदवी संपादन केलेली आहे. इस्रायल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या ठिकाणी पोस्ट डॉक्टरेट साठी त्यांनी कार्य केलेलं आहे. देश आणि देशाबाहेरही अनेक देशामधून त्यांनी अभ्यासपर व्याख्याने दिलेले आहेत. अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्वरूपाचे अवॉर्ड सरांना प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारचा जो आदर्श शिक्षक पुरस्कार असतो तोही सरांना मिळालेला आहे. माझ्या दृष्टीनं एक भाग्याची गोष्ट अशी आहे की 2015 मध्ये मी जेव्हा विद्यापीठामध्ये NSS चा संचालक म्हणून काम करत होतो आणि कुलगुरू BA चोपडे सर त्या ठिकाणी कुलगुरू होते. त्या कालावधीमध्ये मला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. आमचे मार्गदर्शक जालन्याचे डॉक्टर शिवाजीराव मदर आणि आपले सहकारी डॉक्टर संदीप पाटील यांनी पुढाकार घेऊन जालन्यामध्ये माझा सत्कार घडून आणला. त्या ठिकाणी आदरणीय साळुंके सर मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यांच्या संदर्भात मी असं म्हणेन की विद्या विनयन शोभते अशा या विद्वान व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुनश्च एकदा त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद करपे सर. आपण सांगितल्याप्रमाणे विशेष उल्लेखनीय बाब जी आहे सरांच्या बाबतीत की ज्या संस्थेचं अध्यक्षपद देशाच्या 2 माजी राष्ट्रपतींनी भूषवलंय. माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर झाकीर हुसैन यांनी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज या देशातल्या सर्व विद्यापीठांना एका शैक्षणिक व्यासपीठावर आणणारी जी संस्था आहे त्या संस्थेचं अध्यक्षपद डॉक्टर माणिकराव साळुंके सरांनी भूषवलेलं आहे. आज न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाचं चिंतन या विषयावर डॉक्टर साळुंके सर बोलणार आहेत. संवादाच्या शेवटी आपल्या निवडक प्रश्नांनाही सर उत्तर देतील आणि तरी संवादादरम्यानही आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण चॅटबॉक्स मध्ये किंवा लोकसंवाद फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरील कमेंट बॉक्स मध्ये विचारावेत. दरम्यान लोकसंवाद फाउंडेशनचं फेसबुक पेज लाईक करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारालाही सांगा. यानंतर आजचे मुख्य वक्ते डॉक्टर माणिकराव साळुंके सरांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी ज्यांनी आता लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं प्रास्ताविक दिलं ते आमचे मित्र राजेश करपेजी. लोकसंवाद फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी गणेश मोहिते, साकेत कुलकर्णी आणि सर्व, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आमचे फार वर्षाचे मित्र डॉक्टर चोपडे सर, PA चोपडे सर. मला बऱ्याच दिवसानंतर मी फेसबुकवर बघितल्यानंतर फार आनंद झालेला आहे. त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र आता आजारी आहेत आणि आजारी असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते डॉक्टर राम माने आणि ज्यांनी मला बऱ्याच वेळेला सांगितलं की आपल्याला या कार्यक्रमामध्ये येणं आवश्यक आहे ते डॉक्टर भास्कर साठे. उपस्थित सर्व भगिनी, बंधू आणि मित्र हो,
मी खर तर भाषण वगैरे किंवा याच्यापेक्षाही थोडस आपण या विषयावर एकत्रित चर्चा, आपण जो म्हणता ती चर्चा करण्यासाठी या विषयाची निवड केलेली आहे. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद आयोजित या संवाद मालेमध्ये उपस्थित राहणं ही माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे. याचं एक कारण आहे की मी ज्या वेळेला सर्वसमावेशक कुणीतरी तुम्हाला संधी दिली पाहिजे, आणि माझी स्वतःची धारणा आहे की मला सुरुवातीला इतर विद्यापीठामध्ये संधी देणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे. याचं कारण मी ज्या वेळेला PhD झालो त्यानंतर पहिलं निमंत्रण जर मला कुणाकडून आलं असेल तर ते डॉक्टर इंगळे सरांच्याकडून मला आलं, आणि इंगळे सरांनी मला सातत्यानं संधी देत गेल्यामुळं कदाचित महाराष्ट्रातील इतर विद्यापीठ मला संधी देत दिली. तर सुरुवातीला ही संधी कुणीतरी देणं आवश्यक असतं, आणि या दृष्टीनं हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मी अनेका गोष्टीसाठी लोकसंवाद फाउंडेशनचं अभिनंदन करणार आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं शिक्षणावर विचार करतायत, पहिलं व्याख्यान हे एका पत्रकाराचं, जागृत पत्रकाराचं, डॉक्टर जगदेव डोळेंचं ठेवलं होतं. त्याचप्रमाणे भोगे साहेबांचं, म्हणजे फक्त शिक्षणाचा विचार शिक्षण क्षेत्रातील लोकांनी करावा हे योग्य नाही. आणि आता ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी चर्चा झालेली होती, तर आपल्याला तर या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने विचार करता आहात शिक्षणाच्या बाबतीत, तो विचार आता करपे सरांनी बोलून दाखवलेला होता की शिक्षणाचा विचार वेगळा करता येणार आहे. त्यावेळेला आपल्याला सामाजिक गोष्टीचा विचार करावा लागेल, त्याच वेळेला धार्मिक गोष्टीचाही विचार करावा लागेल. त्यांनी त्यात उल्लेख केलेला होता त्यांच्या भाषणामध्ये. अशा प्रत्येक क्षेत्रात आपण वातावरण दूषित झालंय असं त्यांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं, त्याचाही विचार करावा लागेल. आणि एका नवीन गोष्टीचा मला असं लक्षात घ्यायचं आहे की आज या कोरोना या विश्वव्यापी संकटानं आणि संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न झालेले आहेत. याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. माझ्या भाषणामध्ये मी जरी या गोष्टीसाठी बोलणार असेल, इक्विटीच्या बाबतीत बोलणार असेल, सर्वसमावेशक शिक्षणाच्या बाबतीत बोलत असेल, तरी सुद्धा शिक्षण हे फक्त त्या विषयावर बोलता येण्यासारखी गोष्ट नाही. आणि त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की इतरही अनेक गोष्टीबाबत बोलेन, आणि शेवटी मग सर्वसमावेशक शिक्षण, विशेषतः नवीन आपली जी एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, नवीन जे शैक्षणिक धोरण पंतप्रधानांनी जे आणलेलं आहे, त्याच्याशी निगडीत अशा काही गोष्टी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या विषयावर चिंतन करत असताना काही गोष्टी मला आपल्या निदर्शनाला आणायच्या आहेत. आता पहिल्यांदा आपण बरं का, शिक्षण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ज्ञान या संकल्पनेबद्दल आपण थोडस बोलणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी जे अनेक जण उपस्थित आहेत ते सर्व शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. ते हे जे शिक्षण क्षेत्र आहे, ज्ञान निर्मिती, ज्ञान वितरण, ज्ञान संग्रह, ज्ञान विस्ताराचे क्षेत्र आहे. आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून माध्यमिकचा जो टप्पा असतो तो संस्कार प्रभावाच्या कार्यासाठी अतिशय लाभदायक असतो. त्यामुळे माध्यमिक शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु जी व्यक्तीचा विकास होतो, या विकास प्रक्रियेमध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण अशा सर्वच पातळीवर शिक्षणाचा आपल्याला विचार करावा लागतो, आणि तो अतिशय महत्वाचा असतो. आणि हा एक सर्व परिणाम करणारा एक संस्कार असतो, आणि हा संस्कार आपल्याला माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. आपल्याला सातत्यानं आपण सांगत असतो की आपली परंपरा अतिशय जुनी आहे शिक्षणाची, तक्षशिला, नालंदा आणि गुरुकुलाची वारसा सांगणारी आहे. आणि त्यावेळेला गणित, खगोलशास्त्र, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, तंत्रविज्ञान, जहाज बांधणी, क्रीडा
अनेक बाबतीत त्या काळामध्ये आपल्याकडे विचार झाला होता आणि काही गोष्टी सांगितल्या, त्याचा आपल्या सर्व भारतीयांना मनापासून अभिमान आहे. आणि त्यावेळेला जी शिक्षण पद्धती होती त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला आपल्याला माहित आहे, मी काही जास्त विस्तारानं बोलणार नाही, परंतु त्यावेळेला गुरुकुल पद्धती, कदाचित विद्यार्थ्यांना गुरुच्या घरी जाऊन त्याला त्या ठिकाणी तो शिक्षण घेत असते आणि शिक्षण घेत असताना तो गुरुच्या घरची सर्व कामं करायचा आणि ती कामं करत असताना कदाचित त्याला जीवनासाठी अनेक गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी येत होती. मी एक साधं उदाहरण देईन. पंडित भीमसेन जोशी ते सवाई गंधर्वांच्याकडे ज्या वेळेला शिकायला होते आणि त्यावेळेला त्यांच्या घरात पाणी भरण्यापासून, आणि एक दिवस त्यांच्या अंगात ताप होता आणि ते पाणी भरत होते, त्याच वेळेला नेमके त्यांचे वडील आले. वडील आल्यानंतर वडिलांना थोडस त्यांनी त्यांच्या गुरुजींना म्हटले की तुम्ही आवश्यक असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला घरी घेऊन जाऊ शकता, की काळजी वाटत असेल तर तुम्ही घरी घेऊन जायला हरकत नाही. परंतु त्यावेळेला भीमसेन जोशींनी सांगितलं की मी घरी येणार नाही, मी नुसतं शिकत नाही आहे, सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत गाणं कसा जपायचं आहे हे मी शिकतोय. म्हणजे या ठिकाणी आपण सर्व जो विचार करतोय आणि या परंपरेने त्या काळामध्ये शिक्षक घडवले, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पण मी एका दुसऱ्या मुद्द्यावर, आता करपे सरांनी उल्लेख केला, त्या मुद्द्यावरही बोलणार आहे की शिक्षणाचा देव, धर्म आणि विज्ञान याच्यामधला संघर्षही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे ज्यावेळेला आपण शिक्षणावरचा विचार करतो. त्यावेळेला भारत हा परंपरानिष्ठ देश आहे आणि हा देश देव आणि धर्म मानणार आहे. पारंपरिक मानसिकता, प्रबल मानसिक ते स्थित्यंतर हे कसं घडलं आणि घडताना काय अडचणी आल्या हे समजून घ्यायचं असेल तर देव, धर्म, विज्ञान यांच्यातला संघर्ष आपण समजून घेणं आवश्यक आहे. एक फेनमन म्हणून एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, धर्म आणि विज्ञान स्वभावतःच एकमेकाच्या विरोधात असतात. दोघेही सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, सत्य सापडल्याचा दावा करत असतात आणि आणि त्यामुळे दोघेही सत्य म्हणत असतात. त्यामुळे त्यांच्या संघर्षाची सुरुवात होते. दोघेही म्हणतात की मी सत्य सांगतोय आणि ज्या वेळेला त्यांच्यामध्ये काही गोष्टी विज्ञान वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते त्यावेळेला त्यांच्या संघर्षाची सुरुवात होते. आणि ज्या प्रश्नाची उत्तरं हजारो वर्षापूर्वी धर्मसंस्थेने दिली होती, ती जी उत्तरं लोकांनी स्वीकारलेली होती आणि त्या प्रश्नाची वेगळी उत्तरं देण्याचं धाडस ज्या वेळेला विज्ञान करू लागलं, त्यावेळेला मी दिलेलं उत्तर हेच अंतिम सत्य आहे, हे धर्मसत्तेचं एक म्हणणं असतं आणि हे विज्ञान त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं सत्य काही प्रयोगाच्या साहाय्यानं समज. आणि त्यावेळेला धर्मसंस्थेला वाटतं की कुणी सुद्धा आमच्या भानगडीत पडता कामा नये, आम्ही जे हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे तेच सत्य आहे. आणि ती धर्मसंस्थापकांची भूमिका असते. प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला माहित आहे की एक धर्मसंस्थापक असतो आणि त्यामध्ये कोणतीही भर घालणे हे पाखंडी कृत्य आहे असं समजलं जातं आणि त्याची काही गोष्टीची सक्ती केली जाते. कदाचित हिंदू धर्म या बाबतीत थोडासा अपवाद असेल, कारण हिंदू धर्माला कुणी संस्थापक नाही आहे. भगवद्गीता हा जरी धर्मग्रंथ असला तरी त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तुम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ लावलेला आहे आणि सत्य शोधण्यासाठी जी मोकळी दृष्टी लागते ही थोड्या प्रमाणात मी असं म्हणेन की हिंदू धर्मामध्ये इतर धर्माच्या मानानं कदाचित जास्त आहे. पण असं असलं तर हा धर्म 4000 वर्षापूर्वीचा असून सुद्धा कदाचित मी एक जुनं उदाहरण देणार आहे आणि ह्यातलं मी कशासाठी हे उदाहरण देतो याच्या मागचं एक वेगळं कारण आहे की चार्वाक हा त्या काळात नास्तिकतेच्या विचारधारेचा एक शिरोमणी आणि
परमेश्वराची संकल्पना त्यानं चार्वाकानं पूर्णपणे नाकारलेली आहे. आणि तो याही पुढे म्हणतो स्वर्ग अस्तित्वात नाही, मुक्तीही तुम्हाला मोक्ष मुक्ती वगैरे जे धर्म सांगतो ते मुक्ती नाही, दुसरे जग अस्तित्वात नाही. आणि जडवादाच्या किंवा लोकायत चावात्मक देशातील परंपरा ही वेदावनी जुनी आहे. आणि एकेकाळी ही प्रतिष्ठित अशी परंपरा होती आणि याचे काही पुरावे सुद्धा आहेत. आता मी एक पुरावा सांगेन. वनपर्वामध्ये द्रौपदीला 2 शिक्षक होते आणि एक शिक्षक हा त्यांना शिकवत होता की देव आहे म्हणून, आणि दुसरा शिक्षक शिकवायचा की देव नाही. यामुळे शिक्षणामध्ये या दोन्ही परंपरा, आस्तिकतेची आणि नास्तिकतेची परंपरा, विद्यार्थ्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्यातून वादविवाद आणि या पद्धतीच्या गोष्टी होऊन विद्यार्थ्याची जी तयारी आहे शिक्षणाकडून अगदी वेगळ्या पद्धतीनं केली जात होती. आणि चार्वाकाची अगदी आज खरं महावीर जयंती आहे, त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांच्याही परंपरा आहेत. त्यांनी कधी चार्वाकावर टीका केलेली आहे, म्हणजे पण ती टीका अशा पद्धतीची नाही की अनैतिक किंवा अमंगल आहे, अशा पद्धतीची टीका कधीही या धर्मियांनी म्हणजे सर्व धर्मियांनी केली नव्हती. परंतु आणि इव्हन या मताची टवाळी करण्याचा, अनितिमान करण्याचा प्रयत्न 10व्या शतकानंतर सुरू झाला. म्हणजे वादविवादाच्या ऐवजी आता आपण जे उल्लेख करतायत त्या पद्धतीचा एक दुसरा जो म्हणतो त्याची टवाळी करायचं, हे 10व्या शतकानंतर आपल्याला काही वाक्य कुणाच्याही नावानं रूम काढा, तूप प्या आणि रूम काढा वगैरे, पण रूम काढा अशा पद्धतीची वाक्य चार्वाकांनी जरी म्हटली नसली तरी किंवा त्यांच्यावर अशा अनेकांच्यावर घालण्याचा प्रयत्न झाला. धर्म आणि श्रद्धेच्या परंपरेने जडवाद किंवा त्याचा जवळचा असणारा विज्ञानवाद याची कोंडी भारतातच झाली असं नाही, पाश्चिमात्य जगामध्ये सुद्धा. तुम्हाला सर्वसमावेशक शिक्षणाचा मी याचा संबंध अगदी वेगळ्या पद्धतीने जोडणार आहे. इव्हन पाश्चिमात्य जगामध्ये सुद्धा आपल्याला माहित असेल की बराच म्हणजे ज्या वेळेला गॅलिलिओनं सांगितलं की हे जग हे सूर्यकेंद्री आहे, त्यावेळेला त्याला किती त्रास झाला, त्याला तुरुंगात टाकणार याच्या गोष्टी, किंवा कॉपर्निकस असतील, ब्रुनो असतील, त्यांना तर जिवंत जाळण्यात आलं. पण या गोष्टीच्या अंतर्गत जाण्यापेक्षाही ज्या वेळेला प्रयोगानं हे सिद्ध झालं आणि पाश्चिमात्य जगाने मान्य केलं, त्यावेळेला त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली. म्हणजे जोपर्यंत आपण विज्ञान युगाकडे जाणार नाही, जोपर्यंत आपल्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होणार नाही, तोपर्यंत आपल्या शिक्षणाचा, आणि माझं स्वतःच एक अशी कल्पना आहे की आपण शिक्षणाचा प्रभाव बघा, सगळ्या जगामध्ये शिक्षण पहिल्यांदा शेतीप्रधान देश होता, त्यानंतर तो इंडस्ट्री झाला, आणि यानंतर आता आपण ज्ञान युगामध्ये, IT च्या युगामध्ये ही तिसऱ्या गोष्टीमध्ये जाऊन जातो. पण भारतामध्ये असं घडलेलं नाही की पाश्चिमात्य देशांनी ज्या वेळेला विज्ञानाच्या पाठीमागे जायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी काय केलं की तिथं इंडस्ट्रियलायझेशन झालं, औद्योगिक क्रांती झाली. पण त्या पद्धतीची क्रांती आपल्याकडे कदाचित इंग्रज असल्यामुळे आपल्याकडे देशामध्ये झाली नाही, आणि ती झाली नसल्याचे काही परिणाम मला थोडक्यात सांगायचे आहेत. मला असं वाटतं, म्हणजे हा माझी चुकीची समजूत असण्याची शक्यता आहे कदाचित, परंतु मला असं वाटतं की मी ज्या वेळेला कोरियामध्ये जातो, कोरियामध्ये गेल्यानंतर तिथं ज्या वेळेला मी पाहतो की त्या ठिकाणी बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, ज्यांना काही धर्म नाही असे लोक आहेत, पण कधीही कुणी मी या धर्माचा आहे असं तिथं सांगितलं जात नाही. आणि तो देश आपल्या बरोबर स्वतंत्र होऊन 48 त्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होतं आणि त्यानंतर जातीच्या ज्या हे आहेत, मला कधीही त्या ठिकाणी बरं का ख्रिश्चन किंवा बौद्ध कोण आहे हे कधीही मला ओळखता आलेलं नाही. या पद्धतीनं तो समाज प्रगती करतोय दक्षिण कोरिया, आणि ही गोष्ट माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. आपण ज्या वेळेला
पाश्चिमात्य देशांच्याकडे जातो, कारण अभ्यास करताना आपण या सगळ्या गोष्टीचा पण विचार करणं आवश्यक अशी एक माझी धारणा आहे. जिथं जिथं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालंय त्या ठिकाणी अनेक घटकांना त्यांनी याच्यामध्ये मुख्य प्रवाहात आणलं, त्यांची आर्थिक कुवत दिली, त्यांना शिक्षणामध्ये आणलं, इतर गोष्टीमध्ये सन्मान दिला. पण भारतामध्ये हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, सामाजिक क्रांती झाल्या, परंतु जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्हायला पाहिजे होतं ते आपल्याकडे झालेलं नाही. आणि त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे अशी माझी कल्पना आहे. आता आपल्याकडे बरं का शिक्षणाच्या बाबतीत या गोष्टीचा विचार करण्यासाठी अनेक आयोग स्थापन झाले. आपल्याला माहित आहे स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राष्ट्राच्या प्रगतीसाठी ठरवण्यासाठी सुरू झाली. त्यातून विद्यापीठ शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग, आपल्याला माहित असेल की कोठारी कमिशननं फार मोठं काम केलेलं आहे. त्या जे.पी. नाईकांनी त्यावेळेला अनेक गोष्टी सर्वसमावेशक केल्या, पण त्या ठिकाणी ज्या त्या आयोगानं म्हटल्या त्यातल्या अनेक गोष्टी आपण आता सुद्धा अंमलबजावणी केलेली नाही. त्यानंतरच्या बाबतीत यशपाल समिती, टंडन समिती, अनेक समिती होऊन गेलेल्या आहेत. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण समिती. पण नंतर आता सध्याच्या गव्हर्नमेंटनं एक डॉक्टर कस्तुरीरंगनच्या अध्यक्षतेखाली एक नवीन केलेली आहे आणि भारतीय राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा प्रदीर्घ प्रवास व कन्सिडर करून आता आपल्याला नॉलेज इकॉनॉमीकडे सुपर पॉवर व्हायचं आहे या दृष्टीनं विचार करून अगदी वेगळ्या पद्धतीचं अशा पद्धतीचं आणि त्यामध्ये सुद्धा सर्वसमावेशक कसं करता येईल, न्याय व सर्वसमावेशक शिक्षण कसं करता येईल याचा विचारही त्याच्यामध्ये झालेला आहे आणि या दृष्टीनं मी त्याच्याकडं बघतो आहे. आता 21व्या शतकातलं ज्या वेळेला शिक्षण आपण विचार करतो त्यावेळेला 21व्या शतकारंभी उच्च शिक्षणाचा विचार करत असताना ती मध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहे. सध्या पूर्वी शिक्षणाचा वेग पण वाढलेला आहे. मी एखादी एक साधी गोष्ट सांगेन, माझा एक स्वतःचा अनुभव आहे. मी ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठात MSc ला विद्यार्थी होतो 75-76 साली, आणि त्यावेळेला एक प्राध्यापक पारिक म्हणून कॅनडावरून शिक्षण आले होते आणि त्यांना शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हावा या पद्धतीची एक अतिशय जीवनभर तळमळ होती. गेल्याच वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांनी एक शिक्षण प्रणाली, त्यावेळेला आमचं शिवाजी विद्यापीठ थोडं अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करणारं विद्यापीठ असल्यामुळं कदाचित त्यांनी एकाच विभागालाही नवीन शिक्षण पद्धती लागू केली होती आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये आता ज्या गोष्टी आपण बोलतोय क्रेडिट सिस्टीम, सगळ्यांना म्हणजे एक्सपेरिमेंटल स्किल, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला पारिक प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळं शिक्षकांना इतकं काम करायला लागायचं, त्यामुळं शिक्षकांच्याकडून त्यांना इतका विरोध झाला की 2 वर्षामध्ये त्यांना परत कॅनडाला जावं. म्हणजे त्यांनी जे 75-76 मध्ये ज्या गोष्टीचा विचार केला होता, ज्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते जन्मभर झळकले, ते मध्ये मुक्त विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशनला आले होते त्यावेळेला ते म्हटले कधी कधी शिक्षणातले बदल इतके लगेच करता येत नाहीत आणि त्याला वेळ जायला लागतो आणि आता समाजाचं मन हे नवीन बदलासाठी तयार झालेलं आहे आणि 21व्या शतकच असं आहे की वेगाचं शतक आहे आणि आता प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे की आपण जर बदललो नाही तर आपण या सिस्टीम मधून बाहेर फेकलो जाऊ आणि यासाठी प्रत्येकाच्या मनात एक आपल्याला अशा पद्धतीचा बदल करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. जुनी प्राचीन शिक्षण परंपरा आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेतले काही चांगले धागे आणि दुवे निखळलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने ज्या वेळेला आपण आपल्याला आठवत असेल की मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेचे जे शिक्षक होते ते स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले शिक्षक होते आणि ते ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याच्या सर्वांगीण, त्यावेळेला त्यांना इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं
आणि सर्वांगीण विकासासाठी गावामध्ये त्यावेळेला अतिशय ज्याचा कुणी शब्द मानला जात होता, ज्याला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ज्याच्याकडे पाहत होतं, मार्गदर्शक लोक जात होते, तो गावचा प्राथमिक शिक्षक होता. पण ही सगळी परिस्थिती बदललेली आहे आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गुणात्मकतेचा म्हणावा तसा विकास झाला नाही. याला अनेक कारण आहेत. कदाचित पोस्ट भरल्या नसतील, अनेक सरकारकडून घडलेले आहेत, सर्वसमावेशक शिक्षण झालं नसेल किंवा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मी तुम्हाला इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं नाही, त्यामुळे आपल्याकडं कधी क्वालिटीचा विचार जेवढा करायला पाहिजे होता तेवढा क्वालिटीचा विचार सुद्धा आपल्या ठिकाणी झाला नाही आणि त्यामुळं कदाचित अनेक प्रकार झाले आहेत. हे प्रकार आपल्याला माहीत असल्यामुळं मी या प्रकाराबद्दल फारसं काही बोलणार नाही. तर आता भारतीय समाज रचनेत राष्ट्र घंटीच्या काळात नवीन परिणामकारक असे बदल झाले नाही आणि हे बदल करणं ही काळाची गरज आहे. आणि या पार्श्वभूमीवर कस्तुररंगन कमिटीनं जे नवीन धोरण आहे ते आणलेलं आहे. आता जागतिकीकरणाच्या काळातील शिक्षण व्यवस्था बदलाची जी दिशा असणार आहे आणि याच्या बाबतीत मला थोडक्यात बोलायचं आहे. आजच्या शिक्षण जगाबद्दल माझ्या स्वतःच्या मनात अनेक प्रश्न आहेत. विशेषतः प्रचंड वेगाने बदलणाऱ्या काळात अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. खरं सांगतात बरं का, भारतामध्ये सगळे सरकार सांगत असतात की आमच्यामुळं GDP ही 8% वाढली. आता नाही आहे, सोडून देऊ, पण पूर्वीच्या काळात 8% काही काळामध्ये वाढली. पण ती वाढली ही ज्या वेळेला बरं का, ज्या करपे सरांनी जो उल्लेख केला की 50% स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं, जर त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणलं नसतं तर ह्या 8% GDP झाली असती का? त्याच वेळेला काही अशा हे होत्या की शिक्षणाचा अधिकार फक्त काही विशिष्ट गटाला होता. जर त्या अनेक इतर गटांना डॉक्टर आंबेडकरांनी जे धोरण आखलं त्याच्यामध्ये सर्वांना शिक्षण, विशेषतः शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी, सयाजीराव महाराजांनी कदाचित, आणि तो जो आहे तो भाग जर केला नसता तर ही 8% GDP झाली असती का, असा माझ्या मनामध्ये विचार येतो. तर आपल्याला हे ज्या वेळेला ह्या 8% वगैरे असे मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात GDPच्या, त्यावेळेला या सर्वसमावेशक धोरणाचा विचार होणं ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहितच आहे म्हणजे, आणि या ठिकाणी आता नाविन्यपूर्ण शिक्षणाशिवाय 21व्या शतकात चालणार आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे काही वेगळं आहे असं म्हणण्यापेक्षा, मी जर सर एक महत्वाचा फोन आहे, घेऊ का? 1 मिनिट. हा सर. बर, म्हणजे जर ऑनलाईन मीटिंग मध्ये नंतर केलं चालेल का तुमचं? का अर्जंट आहे? ऑनलाईन मीटिंग मध्ये आहे. तर मी आपल्याला हे इनोव्हेशन आत्ताचं जे हे आहे, जो शिक्षण धोरण कस्तुररंगन कमिटीने तयार केलं, त्याच्यामध्ये 2 गोष्टीचा भर दिलेला आहे. एक स्किल, आपल्याला स्किल असले पाहिजेत, हे सगळ्यांनाच आपल्याला गरज आठवते, त्याच्यावरही मी नंतर काही बोलणार आहे थोडंसं. पण इनोव्हेशन बद्दल ज्यादा बोलण्यात आले. इनोव्हेशन म्हणजे बरं का काही वेगळं आहे. मी एक आधी साधं उदाहरण देईन की एक आपल्याला मॅगसेस अवॉर्डे एक वांगचूक म्हणून आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये, लडाख वगैरे भरपूर तिथं बर्फ पडतो, अतिशय थंड प्रदेश आहे, पण उन्हाळ्यात तिथं पाणीच असत नाही. पण त्या माणसानं म्हणजे एक इनोव्हेशनची साधी कल्पना देतो. त्या ठिकाणी जे पूल असतं त्या पुलाखालचा बर्फ वितळत नाही, एक साधा ऑब्झर्वेशन. आता हे बर्फ वितळत नाही म्हटल्यानंतर आता बर्फ साठवून ठेवला आपण तर कदाचित उन्हाळ्यात आपल्याला पाणी मिळेल. कल्पना बघा. आणि ही कल्पना त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आली. तर बर्फ साठवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, म्हणून त्यांनी असा विचार केला की आपण स्तूपा, आईस स्तूपा म्हणजे या पद्धतीने की ज्याचा सरफेस एरिया सूर्याला, जर त्या ठिकाणी स्तूप केला तर सूर्याला एक्सपोज होणार नाही
आणि त्यातलं काही ना काही बर्फ थोडंसं वितळेल, पण काही बर्फ शिल्लक राहील आणि त्या बर्फाचं उन्हाळ्यामध्ये ते बर्फाचं जे काही पाणी होईल ते पाणी शेतीसाठी वापरता येईल. आता ही कल्पना त्यासाठी त्यांना मॅगेसिन. तर या पद्धतीच्या कल्पना सगळ्यांना सामावून घेणं आणि त्यांच्या मनामध्ये जवळच्या गोष्टी आहेत त्या बघून आपल्याला त्यांना तयार करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जगभरात उच्च शिक्षणाचे प्रारूप बदललेलं आहे. जागतिकीकरणाचा खुला अवकाश सगळीकडे पसरले आहे. मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी नवशिक्षित वर्ग उत्सुक आहे. ग्लोबल सिटीजन होण्यासाठी पण तो उत्सुक आहे. तुम्ही आज बदलाचे तटस्थ निरीक्षक असाल तर हे शतक अतिजलद प्रगतीचे व प्रचंड गतीचे असेल या ठिकाणी मला. पण त्याच वेळेला आपल्याकडे असणारा ग्रामीण भाग, आपल्याकडे असणारी विषमता, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलतो, नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये 34 वर्षानंतर बदलाची प्रक्रिया सुरू होईल आणि ती निश्चित स्वागतार्ह आहे. सर्वांना सहज उपलब्ध होणारे, परवडणारे, सर्वसमावेशक त्याची समान संधी देणारे, उत्तरदायित्व स्वीकारणारे आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारे शिक्षण देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण कटिबद्ध आहे. जो आपण ड्राफ्ट बघितला तर त्या ड्राफ्ट मध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि आपले आदरणीय पंतप्रधानही त्या बाबतीत बोललेले आहेत की त्यांच्या दृष्टीनं भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण, नाविन्य आणि संशोधन यामध्ये आवश्यक ती गतिशीलता आणण्यासाठी हे राष्ट्रीय धोरण 2020 म्हणजे एक स्वागतार्ह पाऊल आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज शिफ्ट फोकस फ्रॉम व्हॉट टू थिंक टू हाऊ टू थिंक. म्हणजे विचार जो करायचा आहे, पण याच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकमेकात वाद विवाद, परंपरा या सगळ्या गोष्टीची गरज आहे. हे धोरण भारताच्या भविष्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी मी कदाचित पूर्वी MHRD होते, आत्ताच एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यात काही चांगले बदल सुचवलेले आहेत. 21व्या शतकातले हे पहिले शैक्षणिक धोरण सर्वांना सहज उपलब्ध होणारे, परवडणारे, संधी देणारे हे धोरण 1986चं जे धोरण होतं त्याची जागा घेत. शाश्वत विकास, जो सरांनी पाणी, सगळ्या गोष्टी, खनिज याचा उल्लेख केला, ते शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट 21व्या शतकाच्या गरजा लक्षात घेता शालेय ते महाविद्यालयीन शिक्षक लवचिक, बहुअनुशात्मक बनवून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अद्वितीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीयांना जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट या धोरणामध्ये ठेवण्यात आलेले. जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडीत परिस्थितीमुळे भारतातील एकही मूल शिक्षणाच्या व प्रगतीच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहू नये आणि भारतातील सर्व मुलांना लाभदायक ठरेल अशा प्रकारची शिक्षण प्रणाली घडवणे हे या शिक्षण धोरणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. कागदामध्ये आता तसं म्हटलेलं आहे, पण त्या करत असताना काय अडचणी येणार आहेत याचा विचार करणं आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे. उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या पातळीवर नोंदणी प्रक्रियेत एकूण लोकसंख्येचे वेगवेगळे उपजाती आहेत किंवा काय. व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणामध्ये सकल नोंदणी गुणोत्तर 26.3 2018 वरून 2035 पर्यंत 50% पर्यंत, म्हणजे उच्च शिक्षण ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% पर्यंत न्यायचं उद्दिष्ट या धोरणामध्ये राखलं. आणि याच्यामध्ये असं म्हणतात
की उच्च शिक्षणामध्ये नवीन 3.5 कोटी 3.5 कोटी लोकांना नवीन जागा वाढवण्यात येते, हे त्या धोरणामध्ये सांगितलेलं आहे. यासाठी असं बोलणं धोरणात कागदावर असणं आणि प्रत्यक्षात येणं यासाठी नियोजन आवश्यक आहे. उद्दिष्टे, कृती धोरण, वेळ आधारित अंमलबजावणी योजना निश्चित करणे महत्वाचे आहे. आता एससी समुदायासाठी जिथे प्रवेशाचे प्रमाण एससी आणि एसटीचं प्रमाण अजूनही कमी आहे आणि त्यामध्ये असे उपगट आहेत की त्या उपगटाचं अजूनही कमी आहे, की कदाचित आपल्याला अशा काही ही आदिवासी लोक आहेत त्यांच्यातला अजून एकही ग्रॅज्युएट झालेलं नाही. मी एका समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा होता, त्यासाठी काय करता येईल, पण त्या कमिटीचा शेवटी रिपोर्ट कधी सबमिटच झाला नाही. परंतु त्यामध्ये असे अनेक गट, अनेक समाजशास्त्रज्ञांनी असं दाखवलेलं आहे की अनेक गटातला एकही ग्रॅज्युएट झालेला नाही आणि अतिशय विदारक. आणि या पार्श्वभूमीवर आता आपण हे नवीन शास्त्रीय धोरण ज्यामध्ये 50% गोष्ट आपण बोलतो आहोत. नवीन शैक्षणिक धोरणात आणि खरं सांगायचं तर आपल्याकडे एक अनेक वाईट गोष्ट आहे की या पद्धतीचा डेटाच उपलब्ध नाहीये. फक्त मोठा एससी एसटी, पण एससी मध्ये आणि उपगट आहेत, पण त्याच्यामध्ये किंवा एसटी मध्ये आणि उपगट आहेत. अशा पद्धतीचा जो डेटाबेस पाहिजे की ज्याच्यामुळं त्या गटाचं काही हे करता येईल. इव्हन आपल्याला बरं का याच्यासाठी अपंग वगैरे जो गट आहे तो सुद्धा वंचित आणि शोषित गट आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे अशा पद्धतीचं जितकं असायला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात सामाजिक आर्थिक दृष्टीतून वंचित गट याचं बाबतीत विचार करण्यात आलेला आहे. त्यासाठी उद्दिष्ट कोणती असतील, ती कशी प्राप्त केली जातात, ही एक चिंतेची बाब आहे. मी चिंतन म्हणतोय ते यासाठी की त्यांनी एका दृष्टीने सांगितलेल्या ह्या गोष्टी होतील, पण त्या कशा होतील या बाबतीत चिंता आहे. यातील बहुतेक समुदाय मुख्यतः त्यांच्यातील दुरुस्तपणा म्हणजे दूरच्या ठिकाणी, ग्रामीण भागातले, डोंगर रस्त्यातले, तसेच आर्थिक अडचणीमुळे ते वगळले गेलेले आहेत. ही गोष्टही लक्षात घेणं आवश्यक आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून वंचित गटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ठराविक पातळीवरती आणणं आवश्यक आहे. ज्यावेळेला आपण मोठ्या गोष्टी बोलतो त्यावेळेला एका विशिष्ट पातळीवर नेण्यासाठी काही धोरण अवलंबलं जाणं आवश्यक आहे. म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या अधिक माहितीसह भिन्न समुदायाचा योग्य तो डेटाबेस तयार करणं. या पद्धतीचा डेटाबेस असणं हे आवश्यक आहे. त्यानंतर हे विद्यार्थी शाळेतून, उच्च माध्यमिक शाळेतून तेथील उच्च शाळेत कसे पोहोचतील, कारण बरेच लोक हे प्राथमिकच्या लेवललाच शिक्षणापासून बाहेर फेकले जात आहेत. त्यांना आपण शिक्षणामध्ये जास्त प्रमाणात आणलं तरच ते उच्च शिक्षणात जातील आणि या पद्धतीची गोष्ट लक्षात घेणं, तेव्हाच ही गोष्ट शक्य होईल. शिष्यवृत्ती, मोफत निवास व्यवस्था, या सर्व गोष्टीचा विचार करणं आहे. पुढची पायरी म्हणजे उच्च शिक्षणात प्रवेश करण्यासाठी सुलभ प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची उपलब्धता, या विद्यार्थ्यांचा प्रवेशपूर्व व प्रवेश प्रशिक्षणाकरता समान संधी कक्षाची उपलब्धता असणं हेही तितकं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त या गटासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि भावनिक समर्थन प्रदान करणं गरजेचं आहे. यासाठी प्रभावी प्लेसमेंट सेट, सार्वजनिक सेवेचे प्रशिक्षण, स्थानिक उद्योगात सामील करून घेणे, तसेच कौशल्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाद्वारे त्यांना रोजगार मिळवून देणे, यासाठी एक स्वतंत्र धोरण अवलंबण्याची गरज आहे. भारतातील मी सांगितलेलं आहे अपंग व्यक्तीची सर्वेक्षण असं भारतात 2.3% ग्रामीण भागात, आणि त्यांना काही माहीतच नाही की आपल्याकडं काही डंप मुलं आहेत की ज्यांना ऐकू येत नाही, पण त्यांना माहित नाही कॉकलर ही जी शस्त्रक्रिया आहे ती केली तर कदाचित त्याला ऐकायला येऊ शकतो, ही सुद्धा कल्पना नाही. आणि ही गोष्ट लक्षात यायला फार वेळ झालेला असतो. तर शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी आहे. 15 वर्ष व त्या पुढील वयोगटातील 19.3 अपंग व्यक्ती शैक्षणिक पातळी
माध्यमिक किंवा उच्च शिक्षणापर्यंतच आहे, ते उच्च शिक्षणात फार कमी लोक आहेत. अपंग असलेल्या 3% पेक्षा कमी व्यक्ती व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण असल्याची नोंद आहे. यामधील एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याला शिक्षण पद्धतीत सुलभता नसणे हे होय. महाविद्यालयातील दिव्यांग व्यक्तींची संख्या वाढवण्यासाठी वयाची सवलत, कट ऑफ, निकषात शिथिलता, जागाचे आरक्षण यासाठी आर्थिक पाठबळ व पायाभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल घडावे असे वाटत असेल तर आपल्याला 360 म्हणजे 360 डिग्री मध्ये जो बदल आहे तो करणं आवश्यक आहे. तर या नव्या विचाराचा स्वीकार आणि अंमलबजावणी होईल. मी खूप सकारात्मक आहे. सध्याच्या काळात बदल घडवून आणणाऱ्या आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान प्रगती, डिजिटलाइजच्या दिशेने वेगाने झेप घेणाऱ्या भारतासारख्या देशात शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणी होईल आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आज कोरोना विश्वव्यापी संकटाचे परिणाम संपूर्ण जग भोगत आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, तेव्हा आपल्या आयुष्यात इतकी उलथापालथ होईल असे कुणालाही वाटले नव्हते. शाळा, महाविद्यालय बंद करावी लागली. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आपल्याला कृतीत आणायला भाग पाडले. तसेच लर्न फ्रॉम होम ही संकल्पना आली. कोविड-19च्या काळात भारतामध्ये विशेषतः छोटी शहरे, ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणाची महाविद्यालय इत्यादी ठिकाणी शिक्षण व्यवस्था राबवणे अशक्य झाले. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आलेला आहे. ऑनलाईन अध्यापन पद्धती ही मुळातच विषमता करणार आहे. मी माझ्याकडे जो विषमतेचा, इक्विटीचा, न्याय शिक्षण व्यवस्था आहे ती त्याच्या विरुद्ध कशी आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ऑनलाईन अध्यापन पद्धती ही मुळातच विषमता निर्माण करणार आहे. भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात ऑनलाईन अध्यापन सामाजिक न्याय प्रस्थापित करू शकत नाही आणि ऑनलाईन शिक्षणामुळे समता प्रस्थापित होणार नाही. भारतासारख्या देशात यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. 30% विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याची सोय आहे असे म्हणता येईल, पण हे 100% सत्य विधान नाही. ऑनलाईन शिक्षणात अनेक समस्या आहेत. ती पद्धती पूर्णपणे निर्दोष नाहीये. त्यामध्ये नेटचा प्रॉब्लेम, मोबाईल स्टोरेज असे अनेक कळीचे मुद्दे बनू शकतात. ज्यांच्याकडे लॅपटॉप, आयपॅड, अद्ययावत मोबाईल आहेत ते नेटवर पैसे खर्च करू शकतात. अशा मुलांना ऑनलाईनचा फायदा होऊ शकेल, पण हा फायदा फार काळ राहणार नाही आणि फार काळ ऑनलाईन शिक्षण हे काही परिपूर्ण शिक्षण नाही असं माझं ठाम मत आहे. वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यासमोर उभं राहून विद्यार्थ्याच्या संवेदना जाणून त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करणारा शिक्षकच उत्तम शिक्षक आहे. असा शिक्षक घरामध्ये बसून व्याख्यान देत असला तर ते व्याख्यान सर्व मुले आपल्या मोबाईलवर ऐकत बसली किंवा नाही बसली तरी त्याची मूल्यमापन करण्याची पद्धती फारशी निर्दोष असणार. आपल्याला गुगल मीट, सिस्को, झूम सारख्या ॲपवर शंका समजते, पण ती खरोखर मुले व्याख्यान ऐकत आहेत का याविषयी काही सांगता येणार नाही. मी अनेक सेमिनार मध्ये असं बघितलेलं आहे की आपण आता ऑनलाईन मीट करत आहात, पण खरं सांगतो काही जण फक्त या ठिकाणी जॉईन झालेले असतात आणि त्यांनी ते ऐकत नाहीत किंवा काय. आणि ही साधी गोष्ट आहे. संस्था चालकाच्या आदेशामुळे प्राध्यापक वर्ग अध्यापनासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतोय. अनेक महाविद्यालयामध्ये ऑनलाईन वेबिनार घेण्याचा सपाटा चालू केलाय. त्यात अनेक प्राध्यापकही सहभागी होतात, पण प्रत्यक्ष वेबिनारला 10-15 प्राध्यापक हजर असतात आणि व्याख्यान देणाऱ्या वक्ता यातून कोणती प्रगती साधणार, कारण व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीलाही त्याची प्रगती झाली पाहिजे. जर तशा पद्धतीचं मी पहिल्यांदा वादविवादाचा मुद्दा घेतला होता, तो मुद्दा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत. काही वेबिनार चांगले झालेले नाही असं मी काही म्हणणार नाही, पण त्याचे परिणाम मर्यादित आहेत. काही फेसबुक पेजवर होताना दिसतात, पण त्यात काही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, त्याची संख्या नगण्य आहे. बऱ्याच नेटच्या प्रॉब्लेममुळे परिपूर्ण व्याख्यान नाही अशा अनेक अडचणी ऑनलाईन शिक्षकामध्ये आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी एक प्रकारची मी दरी झालेली हे सांगितलेलं आहे.
कोविड-19 विषाणूने अनेक प्रश्न तयार साऱ्या जगाभोवती विळखा घातलेला आहे. प्रत्येक जण आपल्या समतेप्रमाणे या संकटाचा मुकाबला करीत आहे. मानवी जीवनावरचं मोठं संकट आहे. यातून सुटका करून घेणं आणि कोरोना-19 या संकटाला हरवणे हा हेतू प्रत्येक देशासमोर राहिलेला आहे. या विषयामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात काय परिणाम झाला, दुर्गांनी काय परिणाम असतील, तर त्याचे परिणाम समाजावर वर्गवारी करता येणार नाही. करायची झाली तर करोना पूर्व काळ आणि करोनाचा काळ अशी ढोबळ वर्गवारी करता येईल. विद्यार्थी वर्ग आता हवादिल झालाय. संस्थासमोर, विद्यापीठासमोर, शासनासमोर, विद्यापीठ अनुदान समोर कोविड-19 वारीचे एक प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचे नेमके असे एक उत्तर देता येत नाही. आपण जी उत्तरे देत आहोत ती व्यक्तिसापेक्ष आहेत. जखमेवर तात्पुरती मलम लावल्यासारखे आहेत. त्यामुळे जखम बरी होईल का हेही नीटपणे सांगता येत नाही. कोणतेही संकट हे केवळ अडचणी निर्माण करत नाही, ते संधी निर्माण करत असते. आणि कोविडच्या संकटाने शिक्षण क्षेत्राला नव्या पर्यायाचा डिस्रप्शन जो शब्द वापरला जातो विचार करायला भाग पडेल. आणि हा नवीन विचार करण्याची संधी या संकटाने आपल्याला निर्माण केलेली आहे. आता ग्रामीण विद्यार्थ्याची पारंपरिक मानसिकता आणि त्याच्या उपेक्षांचे उंचावलेली स्थिती मला आठवते. मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो, महाविद्यालयात शिकत होतो, त्यावेळेला मार्गदर्शन करणारी मंडळी फारशी नव्हती. स्वतःचे निर्णय घ्यावे लागत, मित्रांशी चर्चा करावी लागेल. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या करिअर बाबतीत जागरूक झालेले आहेत. विद्यार्थी फोकस्ड आहे. ग्रामीण भागात हे जे परिवर्तन आज झाले आहे त्याचे श्रेय निश्चितपणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, बापूजी साळुंखे, आपण अनेकांना आपल्याला हे द्यावं लागेल. आणि त्यांनी शिक्षणाचा त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण तरुणांना आत्मभान आलेले आहे आणि आत्मविश्वास. आज जेई नीटच्या परीक्षा घ्या, MPSC सारख्या परीक्षा घ्या, कला, राजकारण, कुठले क्षेत्र घ्या, त्यामध्ये ग्रामीण मुलं आघाडीने आहेत. याचं कारण त्यांच्याकडे एक उमेद आहे. याचे कारण प्राप्त परिस्थितीमध्ये संघर्ष करीत दोन हात करण्याची शक्ती या मुलामध्ये आहे. त्यामुळे ते निराश होत नाही, लढत राहतात. हे या मुलांचं मोठं बलस्थान आहे. त्यांच्या जोरावर ती मोठी झेप घेऊ शकतात. आणि मला असं नेहमी वाटते ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड आणि अपराधातून बाहेर पडले पाहिजे. आपण ग्रामीण भागातल्या आहोत त्याचा न्यूनगंड दूर केला पाहिजे. आणि एखादे काम करताना चुकले तर भयंकर अपराधी त्यातून अपराध गंड होतो, त्यापासून मुलांनी स्वतःला दूर ठेवायला हवं. स्वामी विवेकानंद म्हणतात, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ, एक्सपान्शन इज वीकनेस इज डेथ, स्ट्रेंथ इज लाईफ, अराइज अवेक अँड स्टॉप टिल द गोल इज रिच. आपल्याला ज्या कमतरता आहेत त्यावर मात केली पाहिजे. लिहिणे, वागणे, संवाद साधणे, स्वतःला प्रेझेंट करणे, या कुठल्याही गोष्टीची कमतरता प्रयत्नाने दूर करता येते. सर्व प्रकारची कौशल्य आत्मसात करता येतात. पण लो एम इज अ क्राईम असं म्हटलंय. त्यामुळं महत्वाकांक्षा नेहमी मोठ्या ठेवल्या पाहिजेत. खूप परिश्रम करणं आवश्यक आहे. एक काळ असा होता की पदवी मिळाली तर नोकरी मिळायची. आजची परिस्थिती राहिलेली नाही. सगळी पदवीधर सगळीकडेच आहेत. तुमच्याकडे कोणते वेगळे स्किल आहे हे महत्वाचे. आणि ते सिद्ध जर तुम्हाला केले तरच संधी मिळणार आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर देशातल्या भिंती नष्ट झाल्या. जग सर्वांसाठी कार्यक्षेत्र बनले. प्रचंड स्पर्धा वाढली. या स्पर्धेमध्ये तुम्ही कसे उपयुक्त आहात हे सिद्ध करू शकला तरच तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे तरुण उपलब्ध मनुष्यबळ बळात रूपांतर करणे हे शिक्षण संस्थाचे आणि विद्यापीठाचे काम असणार आहे. हार्वर्ड विद्यापीठात सर्वांना संधी मिळेल असं काही मी म्हणू शकत नाही. प्रत्येकाच हार्डवर्क विद्यापीठात शिकायचे ठरवलं तर त्यांना नैराश्य कधी येणार नाही. औषधावरती जसा एक्सपायरी डेट असतात तसा भविष्यात त्या पदव्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आपण जे करिअरचे क्षेत्र निवडणार आहोत त्याच्या भविष्यात काय उपयोग आहे, त्यातून आपले पोट भरणार आहे का, याचाही आपल्याला बारकाईने विचार करावा लागणार. त्यामुळं आउटडेटेड गोष्टीच्या मागे न लागता स्वतःला अपडेट करण्यासाठी विद्यार्थ्यांना कालची प्रगती खूप वाटणारी गोष्ट झपाट्याने आउटडेट होत आहे. एकेकाळी ज्या गोष्टीबद्दल अप्रूप होतं, आता आपल्याला फोटो त्यावेळेला जादू वाटायची, कोडॅकचे कॅमेरे, पण कोडॅक कंपनीमध्ये लाखो कर्मचारी आज बेकार झाले.
कारण ती फिल्म त्या ठिकाणी लागायची. आज सगळं डिजिटायझेशन होऊन गेलं. तर या गोष्टी आपण जर समजून घेतल्या नाही तर आपल्याला अडचण. पुढच्या आज लोकांना वाटतं की मी ड्रायव्हर होईल. उद्या जर ऑटो कार आल्या, ऑटो ज्याला ड्रायव्हरची गरज नाही, तर त्यावेळेला काय होणार? इतक्या गोष्टी बदलणार आहेत. तर फोटोची प्रिंट काढायची राहिलेली नाही, कदाचित ड्रायव्हरची गरज लागणार नाही, म्हणजे स्ट्रीट असूनही त्याचा काय उपयोग नाही. आजकाल स्वतःची गाडी असण्याची गरज राहिलेली नाही. ओला उबर सारख्या तुमच्या स्वागतासाठी तत्पर आहेत. सगळे पारंपरिक समज या नव्या कल्पनेने दूर केलेले आहे. आता भविष्यात वकिलाचे भविष्य डोक्यात आणलेले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एका वकिलाच्या एका केसबद्दल विचार करायला मर्यादा आहेत, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक पर्याय देऊ शकतो की तुम्हाला काय आहे. तर आर्टिफिशियलच्या इंटेलिजन्सच्या वापरानं कदाचित तुम्हाला लिगल ऍडव्हाइस सुद्धा मिळू शकतो, कदाचित वकिलाची गरज लागणार नाही. आणि मी ड्रायव्हिंगच्या बाबतीतही तसंच सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी ते बदल येतील. सोलरचा वापर वाढेल, त्यामुळे इलेक्ट्रिकल कंपन्या आणि कोल कंपन्या यांचं भविष्य अडचण येतील. पारंपरिक 70 ते 80 नोकऱ्या येत्या 20 वर्षात कालेबाह्य होतील आणि नव्या कौशल्याच्या गरज असणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध होतील. शेती देखील रोबोच्या सहाय्याने केली जाईल. लोकांचे आयुष्यमान सध्या वाढत आहे. आजकाल 100 वर्ष जगणारी माणसे पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटते. कदाचित पुढची पिढी त्यापेक्षाही अधिक वर्ष जगेल. आज स्मार्टफोनमुळे जग एका फोनमध्ये आलेलं आहे. त्याचा वापर भविष्यात घरी बसूनही जगातल्या उत्तम शाळेत किंवा महाविद्यालयात शिकता येईल. जगात होणाऱ्या साऱ्या बदलाची स्वीकार हा इच्छा नसताना सर्वांना करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. विस्टन चर्चिल यांनी म्हटलं आहे, देर इज नथिंग रॉंग इन द चेंज इज द चेंज इन द राईट डिरेक्शन. हे शैक्षणिक धोरण आहे, त्याच्यामध्ये जो बदल आहे कसा इम्प्लिमेंट होईल हे मला माहित नाही, परंतु त्या दृष्टीनं तो प्रयास आहे. म्हणून या उद्दिष्ट नव्या धोरणाचा आपण चांगल्या पद्धतीने विचार करून ते धोरण इम्प्लिमेंट होईल या दृष्टीने आपण सगळे कटिबद्ध होऊया ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला आपण या ठिकाणी बोलवलं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि ज्या ठिकाणी मला यानंतर आपण काही चर्चा करणार आहोत त्या चर्चेसाठी थोडा वेळ देणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद सर. महाराष्ट्रभरातून अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी या संवाद मालेतात जोडले गेलेले आहेत. अतिशय चांगले प्रश्न पण समोर येत आहेत. यातील काही निवडक प्रश्न आपण घेऊया. सूर्यकांत सपकाळ यांनी म्हटलंय की आजचं शिक्षणातील बाजारीकरण, दलाली आणि यातूनही उच्च शिक्षण घेतलंच तर नोकरी किंवा रोजगार न मिळता उलट बेरोजगारीतच भर असं पडते. तर शासनाची शिक्षणाबद्दल काही उदासीन भूमिका आहे का, काय आहे याबद्दल काही मार्गदर्शन आपण करावं. बर का, यावर बर का बरेच गोष्टी आपण आता जे प्रताप भानू मेहता आहेत, आपल्याला माहित असेल की नुकताच त्यांनी एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाचा राजीनामा दिला. आणि त्यांनी एका विद्यापीठातून राजीनामा दिला आणि त्यावेळेला त्यांनी हे जे पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून एक त्यांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीचं आर्टिकल लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बरं का ही आता इकॉनॉमी अशी आहे की प्रायव्हेट प्लेयर हे शिक्षणामध्ये येणारच, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. त्यांनी म्हणजे ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येईल. परंतु त्याच्यातून विद्यार्थी कदाचित म्हणजे नोकरीसाठी आपण जो त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याला नोकरी मिळणार आहे का, नोकरी मिळणार आहे का, मी त्या ठिकाणी बरं का जे बदल आहे जो विद्यार्थी समजून गेली हे बदल आणि स्वतःहून आज बरं का ज्ञानाचे संधी सगळे तुम्हाला प्रत्यक्ष समोर दिसतं, बाजूला काय चाललेलं आहे हे बघून आता हे घडणार आहे हे मुलाला लक्षात आलं पाहिजे. इथून पुढे या प्रकारचे जॉब असणार नाही, या पद्धतीचं वेगळं स्किल आपल्याला मिळवावं लागेल. हे जे करतील तेच विद्यार्थी भविष्य काळामध्ये टिकणार आहेत.
फार मोठं स्किल असायची गरज नाही, परंतु तुम्हाला तुम्ही एक स्किल मी घेतलं. पूर्वी कसं होतं की एक शिक्षकाची नोकरी घेतली की तो सेवानिवृत्त होईपर्यंत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त. पण आज 4 किंवा 5 नोकऱ्या करणं एखाद्या करिअरमध्ये याच्यामध्ये फारसं वेगळं मानलं जातं. हे बदल जे येत आहेत हे समजून घेतले तर सातत्यानं, म्हणजे पूर्वी दूर शिक्षणाला मला इतकं महत्व दिलं जात नव्हतं. आज आपण एक डिग्री घेतली म्हणजे आपलं इथून पुढे शिकणं बंद झालं हे जे समजतील त्यांना अडचणी आहेत. पण नंतर लगेच वेगळ्या गोष्टींना विचार, नाविन्यता या गोष्टीकडे जे लोक टिकू शकतील, आणि तुम्ही म्हणताय या अडचणी त्यांनी प्रश्न जो उपस्थित केलाय तो अतिशय चांगला आहे, परंतु हे करणारेच लोक टिकतील असं एक माझं स्वतःची धारणा आहे. याला जोडून भारत शिरसाट यांचा प्रश्न आहे की आपण कोरोना काळामध्ये आरोग्यासाठी उपाय म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं पाळतोय आणि यानुसार आपण शिक्षण पद्धती सुद्धा बदलतोय. पण या सोशल डिस्टन्सिंग मुळे आणि त्यातून ज्या शिक्षण पद्धती आपण अवलंबतोय त्यामुळे सामाजिक विषमतेला कुठेतरी खतपाणी घातलं जात आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. अगदी माझ्या भाषणाचा जो मूळ गाभा आहे तो आहे, मी सांगितले या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने हेच नेमकं होणार आहे. माझं मत वर्गामध्ये शिक्षण होण्यापेक्षा कॅम्पसमध्ये अशाच प्लेसेस होत्या की जिथं मुलं एकमेकाशी चर्चा करत होती, काही वाद करत होती, आणि जे काही गोष्ट घडण्यासाठी वादविवादाला फार महत्व आहे. वादविवाद म्हणजे मारामाऱ्या नाहीत. मी त्या ठिकाणी आपण जे जुने उल्लेख दिले ते उल्लेख यासाठी दिले होते की तात्विक वाद आणि त्याच्यावरती या सगळ्या गोष्टीचा विचार होणं हे शिक्षणामध्ये आवश्यक आहे, आणि हीच नेमकी गोष्ट नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी जे सध्या जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विषमता वाढणार आहे, आणि हीच गोष्ट अवॉइड करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, किंवा भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म, पण ते प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये दरी होणे शक्यता आहे की काही लोकच वापरू शकणार आहेत. मी मगाशी डेटा सुद्धा दिला होता, 30% लोक वापरतील. 30% हा सुद्धा आकडा बरोबर आहे का नाही याचीही मला खात्री नाही. त्यामुळं निश्चितच हा विषमता वाढवणारा घटक आहे, आणि या घटकाकडे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. याला जोडून मोहम्मद पाटील यांचा प्रश्न आहे की आपण जसं उल्लेख केला दक्षिण कोरियाचा, तर दक्षिण कोरिया सारखी धर्मविरहित शिक्षण व्यवस्था भारतात जर राबवायची असेल तर काय केलं पाहिजे? आपण भाषणात आपल्या उल्लेख केलाच आहे, पण काही आणखी नेमका प्रकाश याच्यावर टाकाल का? मी सांगेन की आर्थिक गोष्टीमुळं सगळ्यांना या गोष्टीचा कोण कुठला आहे, काय आहे या गोष्टीचा विचार होतो. खर तर अगदी गांधींच्या पासून आंबेडकरांच्या पासून जर आपण बघितलं, डॉक्टर भारतरत्न आंबेडकर साहेबांनी त्या बाबतीत अनेक विचार दिलेले आहेत की आपल्याला काय केलं तर लाहोरचं जे त्यांचं भाषण आहे, आपण जर विचार केला जे त्यांनी कधी दिलं नव्हतं, तर त्याच्यात इनहॅलेशन ऑफ जे कास्ट म्हणून त्यांनी जे फार मोठं भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे संदर्भ आलेले, पण त्याच्या उलट परिस्थिती आता आपल्याला करपे साहेबांनी सांगितली, त्याच्या उलट आता गोष्टी सगळ्या चालू आहेत. आज प्रत्येक जण धर्माला, एकाला ग्रुपला आणि त्याला फायदे कसे मिळतील याच्या दृष्टीनं विचार करतो आहे, आणि त्यामुळं एक वैचारिकता आपल्याला भविष्य काळामध्ये की याच्यातून कदाचित लक्षात येईल, आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल की या गोष्टी करून आपल्या समाजाचा विकास होत नाही. जे म्हणतात की आम्ही या गोष्टीतून विकास करू, त्या गोष्टीतून विचार, हा ज्या वेळेला गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल त्यावेळेला नवीन म्हणजे सगळेच लोक फक्त आपल्या साठी म्हणजे माणसानं विज्ञाननिष्ठ होण्याची गरज आहे, धर्मनिष्ठ होण्याची. आणि ज्या वेळेला समाज हा विज्ञाननिष्ठ होईल किंवा इंडस्ट्रियलायझेशन ज्या वेळेला वाढेल, सगळ्यांना संधी मिळायला लागतील, त्यावेळेला कुठली तरी गोष्ट घडेल अशी माझी अपेक्षा आहे. डॉक्टर रत्नदीप देशमुख हे काही सांगू शकत नाही. डॉक्टर रत्नदीप देशमुख सर आजच्या चर्चेत सहभागी आहेत. त्यांचा प्रश्न आहे की नॉन एडेड पॉलिसी जी आहे शासनाची त्याबद्दल आपलं काय मत आहे? बघा, नॉन एडेड पॉलिसी ही विषमता निर्माण करणारी आहे, परंतु
की सरकार जर कुणाला संधी देतच नसेल, म्हणजे सरकार देऊ शकत नसेल, त्यावेळेला या ठिकाणी सरकारचं धोरण असं पाहिजे की ज्यामुळं विद्यार्थ्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये. कुठेही आज जगभरामध्ये जरी आपण कोरियामध्ये गेला तरी तिथं सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. जगात असा कुठलाही देश राहिला नाही, चायना सारखा देश आहे त्यांना सुद्धा प्रायव्हेट विद्यापीठ, प्रायव्हेट शाळा हा कन्सेप्ट आणावा लागलेला आहे. पण त्यामध्ये अशा पद्धतीच्या पॉलिसी की ज्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन विद्यार्थ्याचं न होता त्या विद्यार्थ्याच्या एका वर्गाचा ज्याचा शक्य आहे त्याचा फायदा होणं आणि या गोष्टी करणं हे सरकारचं काम आहे. परंतु प्रायव्हेट आज जर आपण बघितलं तर सरकारी जी महाविद्यालय आहेत त्यांची संख्या आणि प्रायव्हेट, आता मगाशीच करपे सरांनी उल्लेख केला मला की त्यांनी सांगितलं की जे एका आपल्याला स्वतःला फायदा मिळून त्यांची संख्या वाढते, दुसरी संख्या वाढत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीवर सरकारने काही धोरणं तयार करायची असं की आपण जे शिक्षाविद आहोत त्यांनी सरकारवर प्रेशर आणलं पाहिजे की अशा पद्धतीच्या पॉलिसी तयार कराव्यात ज्यामुळे विद्यार्थ्यांचं एक्सप्लॉयटेशन अननेसरी होणार नाही. काही संस्था चांगल्या करतात, प्रायव्हेटमध्ये सुद्धा अशा संस्था आहेत की ज्या चांगलं काम करतात. भाषेचे आणि संत साहित्याचे अभ्यासक आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर सतीश बडवे सर पण आज पूर्ण वेळ या चर्चेत सहभागी होते. त्यांचा प्रश्न मोलाचा आहे. ते असं म्हणतायत की नव्या शिक्षण पद्धती संदर्भात विचार करताना नोकऱ्या मिळणं हा कळीचा मुद्दा आहे, पण माणसाच्या मनात विवेक दृष्टी निर्माण करणाऱ्या भारतीय भाषांचं भवितव्य कसं असेल? मी आपल्याला जी नवीन राष्ट्रीय धोरण आहे त्याच्यामध्ये बरं का या गोष्टीला फार महत्व दिले जाईल की लोकल ज्या लँग्वेजेस आहेत त्या सगळ्या जे विवेक दृष्टी आहे, जी सगळी फिलॉसॉफी आहे ती मुलाला व्हॅल्यू एज्युकेशनलाही त्यामध्ये महत्व दिलेलं. पण ते कागदावर असणं आणि प्रत्यक्षात बडवे सरांचा जो प्रश्न आहे तो हाच नेमका आहे की प्रत्यक्षात तुम्ही कसं आणणार. खरं तर प्रत्यक्षात आणणं हे चांगल्या शिक्षकांच्यावर अवलंबून आहे. खरोखर चांगले शिक्षक जर त्या ठिकाणी असतील तरच ही गोष्ट करता येणार. कारण पूर्वी आदर्श कोण असायचा आपल्याच्या समोर, मला आठवतं त्यावेळेला माझ्या समोर जो माझे गुरुजी हे माझे आदर्श असायचे. ते कसे वागतात, ते कसे बोलतात, या गोष्टी माझ्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. आणि अजूनही मला जर आठवत असेल आदर्श व्यक्ती कोण तर माझे ते शिक्षक. मी खरं त्या शिक्षकाबद्दल अनेक गोष्टी सांगेन की त्यांनी गावामध्ये ज्या पद्धतीचे बदल, पण तो गाव आता राहिलेला नाही अशी म्हणायची सुद्धा मला सुद्धा वेळ येते आणि त्या शिक्षक करू शकतात एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि मुख्य म्हणजे आपण विज्ञानाच्या किंवा इतर शिक्षणाच्या दृष्टीने बोलतो, तंत्रज्ञानाबद्दल बोलतो, आयटी बद्दल बोलतो, पण भाषा विषयक शिक्षण जे आहे तर या शिक्षणाचं भवितव्य काय आणि या भाषा विषयक शिक्षणातून पुढे नोकऱ्या किंवा इतर गोष्टींचं काय चित्र असणार आहे? हो, मी सांगितलं नव्या पॉलिसीमध्ये इव्हन त्यांनी असा विचार करताय की लोकल लँग्वेज मधून इंजिनिअरिंग व्हावं. त्यांनी इव्हन मॅथमॅटिक्स, आता अनेक डिबेटचे विषय आहेत, मॅथमॅटिक्स तुमचं नसलं तरी चालेल या पद्धतीने AICTE नवीन सर्क्युलर काढले. हे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये या गोष्टीबद्दल ही विचार झालेला आहे. पण माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न आहेत. माझ्या दृष्टीनं प्रश्न कुठला आहे की या पद्धतीचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत का? एखाद्या बोलीभाषेमध्ये त्यांना जर वाटत असतील तर ते शिक्षक आहेत का? तर त्यासाठी लागणारी बरं का खरं सांगायचं तर आपण एखादं धोरण आखण्यासाठी त्याला पैसा लागतो. आणि शाहू महाराजांनी त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण कमी त्यांनी 6% GDPच्या, पण आता गेल्या 3 वर्षाचा आढावा बघा, दरवर्षी GDPच्या कमी पर्सेंटेज एज्युकेशनला दिले जातात, दरवर्षी कमी होत चाललेलं आहे. आणि एका दिशेने आपण मोठ्या गोष्टी बोलतो आहोत पण त्या गोष्टी प्रत्यक्षात कागदावर एक आहे आणि त्या गोष्टी करण्यासाठी जो पैसा आहे तो दिला नाही तर ही गोष्ट शक्य नाहीये. डॉक्टर बापू शिंगटे यांचा प्रश्न आहे, इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन स्किल ओरिएंटेड प्रोग्राम्स अँड लॅबोरेटरी ओरिएंटेड कोर्सेस, हाऊ यू विल गेट स्किल्ड मॅनपॉवर टू इंडस्ट्रीज? बर का, हा बापूंचा प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही बर का
हँड्स ऑन एक्सपिरियन्स नसेल, फक्त त्याला कुठेतरी आम्ही झूम वरती एखादी गोष्ट दाखवली असेल आणि तो ती करेल किंवा प्रत्यक्षात, तर ही गोष्ट शक्य नाही. अपेक्षा एवढीच धरूया की लवकरात लवकर एखादं चांगलं वॅक्सिन येईल, लवकरात लवकर एखादं चांगलं औषध येईल आणि मुलांना आपण जे काही, आणि मी म्हटलं की एकदा स्किल देऊन उपयोग नाही आहे, तुम्हाला सातत्यानं मुलांना रिस्किलिंग, पुढच्या भविष्य काळामध्ये विद्यापीठामध्ये रिस्किलिंग करावं. आत्ताच ज्ञान आहे ते कदाचित शिक्षकांना सुद्धा सारखं अपडेट करावं लागेल. या नव्या पॉलिसीमध्ये हेच सांगितलेलं आहे, सातत्यानं शिक्षक अपडेट, विद्यार्थ्यांना अपडेट, विद्यार्थ्यांना दूरशिक्षण पद्धतीने कशाही पद्धतीनं त्यांना नवीन आलेली गोष्ट समजावून सांगणं हेही महत्वाचं काम आहे. त्यामुळं बापू जे म्हणतायत हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता मला असं वाटतं बरं का, हे जे आता पूर्वी एक म्हणतात की जळकी डिग्री, म्हणजे त्यावेळेला विद्यापीठाचा एक भाग झाला म्हणून डिग्री दिली. आता जर या पद्धतीनं करोना डिग्री जर म्हणायला लागली तर कदाचित त्या मुलांच्यावरती अन्याय होईल का, कदाचित म्हणजे परत रिस्किलिंग करावं लागेल का त्या मुलांचे, असे अनेक प्रश्न निर्माण या करोनामुळे होणार. पण मी मगाशी एक डिस्ट्रप्शन, पुढच्या काळामध्ये काही डिस्ट्रप्शन या ह्याच्यामध्ये होईल आणि टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं सुद्धा, म्हणजे मुलगा दुसरीकडे असेल पण तो एखादा, आता मी अशा पद्धतीने विचार करतो, आमचे विद्यापीठात जी सॉफ्टवेअर आहे त्याचं मुलांना ट्रेनिंग द्यायचं, मुलं त्यांच्या घरात बसून आमच्या विद्यापीठाचं सॉफ्टवेअर वापरू शकतात. तर या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करता येणं शक्य आहे. आपला वेळही हे होतोय. एक प्रश्न डॉक्टर गणेश मोहिते यांनी विचारलाय, शिक्षणात गुंतवणूक करणारे भांडवलदार जे आहेत सध्या मोठमोठे, की जे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मार्केट शोधतायत, तर हे वंचित घटकाप्रती हे बांधील राहतील का आणि तसं शिक्षण देतील का? दुसरं त्याला जोडून प्रशांत नरके पाटलांचा प्रश्न आहे की या कोरोनामुळे ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेचं भवितव्य काय आहे, असं आपल्याला काय वाटतं? गोष्ट बरं का, माझ्या ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि क्षमता वाढेल ही गोष्ट सांगितली, पण टेक्नॉलॉजी बरं का, माझी एक कल्पना आहे, म्हणजे कदाचित ती कल्पना योग्य आहे का नाही मला माहित नाही. टेक्नॉलॉजी मध्ये की एक गोष्ट घडण्याची शक्यता असते, कदाचित शिक्षण हे स्वस्त होईल असं मला वाटतं. काही गोष्टी बरं का, जर टेक्नॉलॉजी मध्ये, आमच्या दूरशिक्षणामध्ये एक प्राध्यापक राम ताकोली सरांनी एक पेपर लिहिलेला आहे आणि त्या पेपरचं नाव आहे मार्जिनल कॉस्ट एज्युकेशन. समजा आपल्याला एज्युकेशनचा खर्च, समजा आर्ट्सचे विषय असतील तर कशासाठी विषय येतो, ते स्टडी मटेरियल तयार करण्यासाठी. एकदा जर स्टडी मटेरियल जर तयार केलं तर पुढच्या मुलाला तिकडून पैसे घेण्याची गरज काय, तर त्याच्याकडून कमीत कमी पैसे, जेवढा काही खर्च लागेल तो कमी. त्यांचा जो पेपर आहे झिरो कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट, तर त्यांचं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजीमध्ये अशा टेक्नॉलॉजी येतील की त्यामुळं कदाचित शिक्षणाची जी कॉस्ट आहे ती कमी होईल. पण माझ्या दृष्टीनं दुसरा प्रश्न आहे की ते क्वालिटी एज्युकेशन असेल का, म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याची जे कन्सेप्ट, पण त्यांचं म्हणणं आहे की अशा कम्युनिटी तयार केल्या जातील. त्याच्यामध्ये त्यांनी हा कन्सेप्ट अगदी वेगळ्या पद्धतीने मांडलाय. कम्युनिटी म्हणजे बरं का, ते विद्यार्थी एकत्र येतील, म्हणजे एखाद्या कॉलेजचे असतील, एखादा तो असतील, आणि ते एकमेकाशी चर्चा करतील आणि त्या चर्चेमधून त्यांचं शिक्षण होईल. पण ते शिक्षण टेक्नॉलॉजीमध्ये होईल आणि त्यामुळे त्याची कॉस्ट कमी येईल. या पद्धतीचे सुद्धा कन्सेप्ट मांडणारे लोक आहेत. परंतु आजची वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला प्रायव्हेट प्लेयर येतात त्यावेळेला कॉस्ट ऑफ एज्युकेशन वाढणार. पण त्यासाठी चांगल्या सरकारी जर पॉलिसी असतील तर त्याच्यावर काही निर्बंध येऊ शकतात. पण काही शिक्षण संस्था खरोखर, मला अगदी आमच्या भारतीमध्ये मी काही गोष्टी बघितल्या, काही मुलांचं शिक्षण पूर्णपणे फ्री केलेलं. म्हणजे याही गोष्टी आहेत की एका बाजूला ह्या गोष्टी घडत असताना म्हणजे मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि या दृष्टीनं विचार करणारी सुद्धा काही विद्यापीठ, जी प्रायव्हेट विद्यापीठ आहेत तशा पद्धतीची आहेत. या काही गोष्टी काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, विद्यार्थी आहेत की प्राध्यापक मला नेमकं लक्षात येत नाहीये. रवींद्र
आज विद्यार्थ्यांना डिग्री सहज मिळते कॉलेजला न जाताही. एका तालुक्याला 20-20 महाविद्यालय आहेत. सगळीकडे कॉप्या सर्रास चालतायत. पोस्ट वाचवण्यासाठी चांगल्या शिक्षकांना सुद्धा याच्याकडे कानाडोळा करावा लागतो. तर यावर काही उपाय आहे का? काही म्हटलं तर ही वस्तुस्थिती आहे, त्यांनी आता जे सांगितलं. पण याच्यावर उपाय म्हणजे भविष्य काळात टेक्नॉलॉजी येणार आहे. टेक्नॉलॉजीमध्ये या सगळ्या गोष्टी कॅप्चर केल्या जातील अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी मगाशी वापरलेला डिस्रप्शन हा जो शब्द आहे, त्या डिस्रप्टच्या सहाय्यानं कोण खरोखर हे करतोय, कॉपी करतोय, काय करतोय, या गोष्टी लक्षात येतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि भविष्य काळात या गोष्टी घडणार आहे. गणेश बडे यांचा प्रश्न आहे की पुष्कळदा आपण बघतो अनेक ठिकाणी की निवृत्त मंडळी म्हणजे प्रशासन असेल, शिक्षण असेल, कुठेही, तर तेही वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत असतात. तर पात्रताधारक तरुणांवर यामुळे कुठेतरी अन्याय होतो का? निश्चितपणे बरं का, तरुणांना संधी ही दिली गेली पाहिजे या मताचा मी आहे. कारण त्याशिवाय तरुणांना जर संधीच मिळाली नाही त्यांच्या उमेदीच्या काळात, तर निश्चितपणे बरं का शासनाची धोरण म्हणजे कदाचित काही धोरणामुळे त्यांच्याकडे बरं का हल्ली करोना असेल आणि काही आर्थिक अडचण आहे, त्यामुळं कदाचित नवीन भरतीवरती जे आणि त्याचे दुष्परिणाम अनेक वर्षे भोगायला लागणार आहे. आता जी गोष्ट घडलेली आहे की म्हणे बऱ्याच वर्ष काळामध्ये जी म्हणजे एका सिनियर प्राध्यापकाकडून ज्युनियर प्राध्यापक शिकत होता, त्याचा एक ज्युनियर शिकत होता, ही गोष्टच कुठेतरी काही सरकारनी हे केलेली आहे की ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे ती न बघितल्यामुळं शिक्षण व्यवस्थेचे फार मोठा आता मोठी पॉलिसी आपण आणतो, पण पॉलिसी आणतो पण त्याच वेळेला शिक्षकामध्ये ज्या पद्धतीची कंटिन्युटी होती तो दुवा कुठेतरी निखळलेला आहे, याचाही उल्लेख मी माझ्या भाषणामध्ये केलेला होता. कृष्णा काळदाते यांचा प्रश्न आहे, आता खरं तर शिक्षणाला आणि सध्याच्या परिस्थितीला आपण कायम सरकार असेल, प्रशासन किंवा इतर संस्था चालक यांना दोष देतो, पण सध्या असं दिसून येत आहे की विद्यार्थ्यांना सुद्धा आदरयुक्त भीती सोडाच, पण भीतीच राहिलेली नाही. मग याला शिक्षण प्रणाली जबाबदार आहे, प्राध्यापक जबाबदार आहेत की महाविद्यालय जबाबदार आहेत? त्यासाठी बरं का मी असं ह्या प्रश्नाचं इतकं 2 मिनिटांमध्ये या चर्चासत्रामध्ये उत्तर देणं शक्य नाही आहे. मी सांगितलं होतं की आपली सुरुवातीला मी म्हटलं की माझ्या जे शिक्षक होते ते खरं त्यावेळेला ते माझे आदर्श होते आणि त्यावेळेला त्यांच्यावर भेटलं ते आम्ही कुठंतरी चुकतोय का, आम्ही त्यांच्या पुढे विद्यार्थ्यापुढे त्या पद्धतीचा आदर्श विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवतोय का? मीच जर वेळेवर येत नसेल, मीच माझी फक्त 4 तास ड्युटी आहे असं म्हणत असेल, मी माझं जे काम मला नेमून दिलेलं करत नसेल, तर विद्यार्थ्यांच्यावर त्याचे परिणाम कुणाचे म्हणजे आणि आज बरं का समाजामध्ये म्हणजे खरं तर आपण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये काही गोष्टी व्हॅल्यू एज्युकेशन म्हणून जो प्रकार आहे म्हणजे नीतिमूल्यता शिक्षणामध्ये कमी होते का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काही करून ऍडमिशन मिळवणं, काही करून त्यामध्ये गडबडी करणं, याला जर महत्वपूर्ण जे प्राप्त होतंय ते कधीतरी आपल्याला हे करावं लागेल, नाहीतर या गोष्टी वाढत राहणार आहेत. आणि याच्यावरती असं स्पेसिफिक उत्तर देता येण्यासारखा हा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. की ही वस्तुस्थिती आहे, त्यांनी जे विचारलं ते खरं आहे. आम्ही आमच्या समोर नजरेसमोर बघतो की काही लोक ज्या पद्धतीनं करतात, प्रवेश मिळवतात किंवा काही गोष्टी करतात, मेडिकलला सुद्धा ऍडमिशन फ्रॉडुलंट पद्धतीने घेतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खरं तर आजच्या संवादामध्ये राज्यभरातून शेकडो लोक जोडले गेलेत, प्रश्नही तितक्याच मोठ्या संख्येने आलेले आहेत, पण आपल्याला सुद्धा कुठंतरी वेळेचं बंधन आहे. सुदैव जर आपण ही अशीच चर्चा आताही पुढे ठेवू शकतो किंवा पुढच्या एखाद्या संवादासाठी या प्रश्नांचा एक डेटाबेस तयार करून आपण त्यावरून वेगळ्या प्रकारे पुन्हा संवाद साधूही शकतो. अतिशय संयतपणे आणि प्रभावी पद्धतीनं आपण आम्हाला आज मोलाचं मार्गदर्शन केलं सर.
आपण सांगितलेली ही न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाची सूत्र नक्कीच पथदर्शी ठरणारी आहेत. यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूरच्या मुक्तानंद महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर फेरोज सय्यद यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. मैं ऑडिओबल, माझा आवाज येतोय? येस. धन्यवाद सर. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद द्वारा आयोजित ऑनलाईन संवाद मला नवीन ध्येय, नवीन दृष्टिकोन समोर ठेवून उदयास आलेला आमचा हा लोकसंवाद फाउंडेशन दरमजल कार्य करत आहे. आज संवाद चौथा करिता आपल्याशी सखोलपणे व अभ्यासपूर्ण न्याय व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन या विषयावर आपल्याशी संवाद साधणारे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणेचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर माणिकराव साळुंके सरांचे मी लोकसंवाद फाउंडेशनच्या सर्व टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या फाउंडेशनच्या आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे सरांचेही आभार व्यक्त करतो. तसेच डॉक्टर सतीश बडवे सरांचेही आभार व्यक्त करतो. डॉक्टर रत्नदीप देशमुख सरांनी आपली उपस्थिती ह्या कार्यक्रमाला दर्शवली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. या संवाद मालेचे प्रास्ताविक करणारे आमचे लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर राजेश खरपे सरांचेही आभार व्यक्त करतो. आमच्या लोकसंवाद फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर बरीराम धापसे सर, तसेच दुसरे उपाध्यक्ष डॉक्टर कैलास आंबुरे सर, या लोकसंवाद फाउंडेशनचे सहसचिव हंसराज जाधव सर, कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंके सर, लास्ट बट नॉट लिस्ट असे सर्व आमचे मेंबर ऑफ दिस लोकसंवाद फाउंडेशन डॉक्टर राम चव्हाण सर, सतीश पाटील सर, चेतना सोनकांबळे मॅडम, मुंजा धोंडगे सर, डॉक्टर रवी किरण सावंत, प्राध्यापक सर्जेराव बनसोडे, डॉक्टर शिल्पा जीवरक, प्राध्यापक अर्जुन मोरे सर, श्री राम शिनगारे सर, डॉक्टर शैलेश अकुलवार सर, श्री संकेत कुलकर्णी, श्री सदाम मुळे सर व सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व प्रणालीला टेक्निकली सपोर्ट देणारे आमचे निखिलजी भालेराव यांचे मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व शेवटी जाता जाता या पेंडेमिक सिच्युएशनच्या करिता एक हिंदी मधील शेर आपणासमोर ठेवतो व आपली रजा घेतो. लौट आएगी खुशियां अभी कुछ गमों का शोर है, लौट आएगी खुशियां अभी कुछ गमों का शोर है, जरा संभल कर रहो मेरे अजीजों, अब फिर से इम्तिहान का दौर है. खैर खैरियत से हूं मैं मेरे शहर में, तुम अपने शहर में अपनी हिफाजत रखना. खैर खैरियत से हूं मैं मेरे शहर में, तुम अपने शहर में अपनी हिफाजत रखना. किसी का हाथ छूना नहीं पर किसी का साथ छोड़ना नहीं. धन्यवाद. प्लीज टेक केयर, स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.